कोविड संकटाच्या काळात पीएम केअर फंड या ट्रस्टची स्थापना करण्यात आली। खरे तर आधीपासूनच पीएम रिलीफ फंड सारखा ट्रस्ट अस्तित्वात असताना हा वेगळा फंड स्थापन करण्याची तशी गरज नव्हती, परंतु पंतप्रधान मोदींनी हा नवा ट्रस्ट स्थापन केला। आता या ट्रस्टचा कारभार वादात सापडल्याचे दिसते। हा ट्रस्ट निर्माण करण्याचा खरा उद्देश कधीच स्पष्ट झाला नाही। हा वेगळा ट्रस्ट पीएम रिलीफ फंड सारखा सरकारी फंड असल्यासारखे भासवण्यात आले। सरकारी लोगो वापरण्यात आला, तो लोगो अजूनही वापरला जात आहे। या ट्रस्टला FCRA ने एकाच दिवसात मंजुरी दिली। इतर ट्रस्टना अशा मान्यतेसाठी किमान 3 वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल सादर करावा लागतो। याचाच अर्थ इतर ट्रस्टना FCRA ची मान्यता मिळण्यासाठी किमान 3 वर्ष प्रतीक्षा करावी लागते। इतकेच नव्हे तर या ट्रस्टला आयकर विभागाकडून 12A आणि 18G ची मान्यता देखील एकाच दिवसात मिळाली। या ट्रस्टमध्ये जमा झालेल्या रकमेचे काय केले याबाबत अजिबात पारदर्शकता नाही। या ट्रस्टमध्ये अजूनही हजारो कोटी जमा होतात, पण नियमित ऑडिट होत नाही। मार्च 2024 आणि मार्च 2025 ला संपलेल्या दोन्ही वर्षाचे ऑडिट एकाच दिवशी ऑगस्ट 2026 मध्ये झाले। या पृष्ठभूमीवर सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात खरोखरच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी FCRA ने रद्द केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे। अशा प्रकारे नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची संख्या जवळपास 40,000 असल्याचे सांगितले जात आहे। प्राप्तिकर कायद्याच्या नियमानुसार वर्षभरात जमा झालेल्या रकमेच्या 85% रक्कम त्याच वर्षात ट्रस्टच्या उद्देशासाठी खर्च करावी लागते। परंतु पीएम केअर फंड मध्ये मागील आर्थिक वर्षात जमा झालेल्या 1200 कोटी पैकी फक्त 87 लाख खर्च झाले आहेत। या आधीच्याही वर्षातील परिस्थिती तीच होती। शेकडो कोटी रुपये या ट्रस्टमध्ये तसेच पडून आहेत। त्यामुळेच देशभरातील सरकारी शाळा भौतिक सुविधांच्या अभावी शेवटच्या घटका मोजत असताना पीएम केअर फंडात शेकडो कोटी तसेच पडून राहत असतील तर या फंडाचे औचित्य काय असा प्रश्न अभिजित दीपकेने उपस्थित केला आहे आणि तो योग्य देखील आहे।